उपाध्यक्ष विनायक परबजी इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर धनंजय शिंदेजी, सीरत सातपुतेजी, जगदीश नलावडेजी, अशोक कोकाटेजी, संजीव कुमार सदानंदजी, सुहास बणे सर, प्रसाद महाडिक इत्यादी मंडळी इथे उपस्थित आहे. आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर उपस्थित असलेल्या कोकणावर मनापासून प्रेम करणाऱ्या माझ्या बंधू आणि भगिनींनो नमस्कार. आज अणुऊर्जाविषयक माहिती आपल्यासमोर ठेवण्यासाठी मी इथे उभा आहे. कसं आहे की मागच्या काही वर्षांपासून कोकणावर वेगवेगळ्या प्रकल्पांची संकटं आदळत आहेत. त्याची सुरुवात साधारण 20 वर्षापूर्वी झाली. तेव्हा संपूर्ण कोकणपट्ट्यात गिरियेपासून दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे कोळशावर आधारित 4-4 हजार मेगावॅटचे प्रकल्प यायला प्रस्तावित झाले होते आणि त्याच्यापैकी गिरियेचा जो प्रकल्प होता त्याला जोरदार विरोध झाला आणि तो रद्द करण्यात आला. तिथल्या लोकांनी आंदोलन करून हाणून पाडला. आपले प्रभाकर नारकर त्या लढ्यामध्ये होते, जे इथे उपस्थित आहेत. तर त्या लढ्यानंतर मग ते कोळशावरील विद्युत प्रकल्पांचं फूळ मागे पडलं आणि मग साधारण 17-18 वर्षापूर्वी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोकणातील माडबन येथे प्रस्तावित झाला. 9,900 मेगावॅटचा जगातील सर्वात मोठा असा तो अणुऊर्जा प्रकल्प होता. तिथल्या लोकांनी त्या प्रकल्पाला कडाडून विरोध केला. विरोध एवढा जबरदस्त झाला की एका वेळी आंदोलनाच्या वेळेला पोलिसांना गोळीबार करायला लागला आणि तिथे तेव्हा साखरी नाटे या गावातला तबरेज सायकर नावाचा तरुण शहीद झाला. अनेकांना त्यावेळेला गोळ्या लागल्या आणि त्यापैकी काही जणांच्या शरीरामध्ये त्या गोळ्या अजूनही आहेत. सांगायचा उद्देश आहे की कोकणामध्ये असे विनाशकारी प्रदूषणकारी प्रकल्प यायची सुरुवात तेव्हापासून झाली. त्याच्यानंतर इकडे 17-18 साली साधारण बारसू येथे नाणार येथे रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित झाला. त्याला पण जोरदार विरोध झाला लोकांचा, तो रद्द करावा लागला. त्याच्यानंतर जे म्हणत होते की नाणार रिफायनरीमुळे कोकण बेचिराख होईल, त्यांनीच पुढे बारसू येथे रिफायनरी प्रस्तावित केली आणि त्याला पण तिथल्या लोकांनी जोरदार विरोध केला, आंदोलनं केली, पोलिसांनी लाठीमार केला आणि आज त्या प्रकल्पाचं घोंगडं भिजत पडलं आहे. बहुतेक तो रद्द होईल, कारण आता तिथे नवीन जे प्रकल्प संकट आपल्यावर येत आहे, म्हणजे संकट येत आहे म्हणण्यापेक्षा केंद्रातील मोदी शहा आणि त्यांचे इथले सहकारी फडणवीस हे आपल्या कोकणावर हे सगळे प्रकल्प लादत आहेत. का लादत आहेत हे त्यांना ठाऊक. पण आता हे 15 दिवसापूर्वी जे फडणवीसांनी जाहीर केलं, 3 मेगा अणुऊर्जा प्रकल्प कोकणामध्ये जाहीर केले. त्याच्यापैकी पहिला साधारण 7,200 मेगावॅटचा पूर्णगड येथे प्रकल्प आहे, तो अंबानींना देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर बारसू येथे 6,000 मेगावॅटचा प्रकल्प आहे, तो अडाणीला देण्यात आलेला आहे. आणि देवगड येथील 7,200 मेगावॅटचा प्रकल्प आहे, तो NTPCला देण्यात आला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त एक 5,000 मेगावॅटचा प्रकल्प बजाजला पण देण्यात आला आहे, पण त्याचं लोकेशन अजून सांगण्यात आलेलं नाही. तर सांगण्याचा माझा थोडक्यात उद्देश आहे की जवळजवळ 30,000 मेगावॅटचे म्हणजे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प धरला तर 4 अणुऊर्जापासून वीज निर्माण करणारे 4 प्रकल्प देवगडपासून पूर्णगड या केवळ 50 किलोमीटरच्या पट्ट्यात 30,000 मेगावॅटचे अणुऊर्जा प्रकल्प सरकार हे आपल्यावर लादत आहेत. आता तुम्ही लक्षात घ्या, अणुऊर्जा प्रकल्प का वाईट, तर त्याच्यासाठी सध्या आपल्या डोळ्यासमोर काय चाललं आहे जगामध्ये. एक जोरदार युद्ध मागचे 4 वर्ष 2022 पासून सुरू आहे युक्रेन आणि रशियामध्ये, आणि दुसरं अलीकडे 4 महिन्यांपूर्वी सुरू झालेलं इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधलं युद्ध. या दोन्ही युद्धामध्ये जगातल्या सगळ्यात धडकी केव्हा भरत असेल तर ती एका देशाने दुसऱ्या देशाच्या अणुऊर्जा केंद्रावर हल्ला केला तर या गोष्टीची सगळ्यात जास्त धडकी जगाला भरते. आणि ती एवढी भरते की IAEA म्हणजे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीचे अध्यक्ष राफाएल ग्रॉसी म्हणून आहेत, तर त्यांनी म्हटलेलं आहे की जेव्हा झॅफ्रोझिया युक्रेनमध्ये
युरोपमधला सगळ्यात मोठा अणुऊर्जा प्रकल्प युक्रेनमध्ये झॅफ्रोझिया इथे आहे. साधारण 5700 मेगावॅटचे तो प्रकल्प आहे. 950 मेगावॅटचे 6 रिॲक्टर तिकडे आहेत. तर ह्या प्रकल्पावर जेव्हा रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं आणि त्याच्यामध्ये रशियाकडून हल्ला झाला, तेव्हा यांचं एवढं धाबं झाडणलं की त्या राफेल ग्रॉसी यांनी सांगितलं, जे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीचे अध्यक्ष आहेत, ही जागतिक संस्था आहे, की जर या अणुऊर्जा केंद्रावर अशा प्रकारे जर हल्ला झाला आणि काही अपघात झाला तर कॅटॉस्ट्रॉफ ओढवेल, म्हणजे सगळ्या जगावर संकट ओढवेल. हे सांगून साधारण काही 1-2 वर्ष झाली, तेवढ्यात आता हे परत गल्फमध्ये युद्ध सुरू झालं आहे आणि इराणने UAEच्या बराखा येथे जो अणुऊर्जा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये साधारण 1400 मेगावॅटचे 4 प्रकल्प आहेत, रिॲक्टर आहेत, म्हणजे साधारण 5600 मेगावॅटचा तो प्रकल्प आहे. तर त्याच्यावर इराणने ड्रोन अटॅक केला. तिकडे काही प्रमाणात मोडतोड झाली, पण तेव्हा हे ग्रॉसी म्हणाले की झॅफ्रोझियावरचा अटॅक तर काहीच